सेलूकरांची इच्छा होती ना, आज आपण आपला वेळात वेळ काढून ह्या सेवा संकल्प शिबिरासाठी आलात, आपलं मनापासून स्वागत करते। ह्या सेवा संकल्प शिबिरासाठी उपस्थित आपले जिल्हाधिकारी गावडे साहेब, उपस्थित नितिशा माथुरजी, आपल्या राहुल गुप्ताजी, सदानंद भिसेजी, लखमवारजी, राहुल गीतेजी, आपले औडेकर साहेब, सुरेश जी भुमरे, या ठिकाणी उपस्थित दत्तरावजी कदम, दिनकरजी वाघ, प्रभाकर वागीकरजी, अभय पुंडगिरजी, गोपाळ रोकडेजी, गोविंद थिटेजी, सुनील मतेजी, गणेश काटकरजी, रवींद्र डासाळकरजी, तुकाराम घनवटेजी, भागवत दळवे, आकाश काकडे, किशोर कारके, सुदाम रोकडे, डॉक्टर पंडित दराडेजी, शिवहरी शेवाळे, खास ज्यांनी नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला ते माजी सभापती अरुण भाऊ कोले, आदरणीय माणिकप्पा घुमरे, अर्जुन बोरुळ, उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर, परभणी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राजेश देशमुखजी, आणखीन व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मामा राठीजी, बियाणीजी, उपस्थित सर्व मंचावरील मान्यवर आणि मोठ्या संख्येने जमलेले सर्व बंधू भगिनींनो, आज हा आपला सेवा संकल्प शिबिराचा दुसरा दिवस। शिंदे साहेब, आम्ही काल तालुक्यातल्या, माझ्या सेलू तालुक्यातल्या सरकारी दवाखान्यामध्ये डायलिसिस सेंटरचं उद्घाटन केलं। आपण उद्या या ठिकाणी MSCBच्या उपविभागीय कार्यालयाचं उद्घाटन सेलूमध्ये करणार आहोत। आपल्याला सांगायला इथं आनंद होतो की जेव्हा पहिल्यांदा मला माझ्या पक्षाने विधानसभेची उमेदवारी दिलं, माझ्या वडिलांनी स्वतःची जागा एका लेकीला दिली आणि 5 वर्षामध्ये प्रामाणिकपणे काम करत, पहिले 2.5 वर्ष तर आपले सरकार नव्हतं तरी देखील प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत राहिले आणि नंतर आपलं महायुतीचं सरकार आलं, डबल इंजिनचं सरकार झालं, कारण केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींचं सरकार, राज्यामध्ये आपलं देवेंद्र फडणवीस साहेब महायुतीचं सरकार आणि 2.5 वर्षामध्ये प्रत्येकाच्या घरापर्यंत वैयक्तिक लाभाच्या योजना पोहोचवण्यामध्ये आम्ही जिंतूर सेलूकरांनी उच्चांक गाठला। घरकुलांची 40,000च्या वर घरकुला आम्ही बांधले, आरोग्याच्या सुविधा, कामगार कल्याणाच्या सुविधा, शेतकऱ्यांच्यासाठीच्या प्रत्येक सुविधा, जिंतूर सेलूच्या विकासासाठी सुद्धा भरपूर असा निधी घेऊन आले। आणि मग दुसऱ्या टर्मची आपली निवडणूक लागली आणि तेव्हा तर त्या विरोधकांच्याकडे काही भांडवल नव्हतं, म्हणून जातीपातीचं भांडवल त्यांनी केलं। पण जिंतूर सेलूच्या 72 मतदारांनी ह्या सगळ्या ह्यांच्या खोट्या नरेटिव्हला बाजूला सारत दुसऱ्यांदा मला जिंतूर सेलूची विधानसभा सदस्य म्हणून निवडून दिलं। कारण या प्रत्येकाने नरेंद्र मोदीजींच्या कामावरती विश्वास ठेवत, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आणि या जिंतूर सेलूमध्ये सुद्धा रामप्रसाद बोर्डीकर साहेबांनी एवढ्या वर्षापासून हे बांधलेलं मतदारसंघामध्ये कौटुंबिक जे नातं तयार केलं त्याच्यावर विश्वास ठेवत दुसऱ्यांदा ह्या लेकीला आमदार बनवलं आणि नंतर आपलं सरकार एक हाती सरकार या ठिकाणी आलं। या ठिकाणी सर्वांना आपल्याला मान्य करावं लागेल, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा कुण्या एका पक्षाला, कुण्या एका नेतृत्वावर विश्वास ठेवून एवढं मोठं एकतर्फी निकाल दिला असेल तर ते भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस साहेबांचा नेतृत्व आहे। आणि नंतर आपल्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास ठेवत राज्यमंत्री म्हणून काम करण्याची मला संधी दिली। आरोग्य विभाग माझ्याकडे, महिला बालकल्याण विभाग माझ्याकडे, ऊर्जा विभाग आहे, पाणी पुरवठा, स्वच्छता आणि सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम वगळून। आणि मग जेव्हा 5 वर्षामध्ये आपण सेवा केली, प्रामाणिकपणे जे काम केलं त्याच्या पावतीवरती आपल्याला ह्या जिंतूर सेलूकरांनी निवडून दिलं आणि आपल्या नेत्यांनी आपल्यावर विश्वास ठेवत आपल्याला राज्यमंत्री बनवलं। त्यातल्या त्यात मला पालकत्व ह्या
छायाचित्रकार बंधूंनो आणि भगिनींनो, आज खऱ्या अर्थानं सेलू मध्ये हा 3 दिवसीय कार्यक्रम होत आहे आणि या कार्यक्रमासाठी खरं तर राजे उपस्थित आहेत, मी देखील उपस्थित आहे आणि मेघना दिदीचं भाषण झालं आणि प्रस्ताविकामध्ये सांगितलं. हे प्रस्ताविकामध्ये सांगत असताना या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलं की प्रत्येक विभागाचा 100 दिवसाचा कार्यक्रम तयार करा. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी त्यांचं ज्यावेळेस केंद्रामध्ये तिसऱ्यांदा सलग सरकार आलं त्यावेळेस या जनतेने जो काही आशीर्वाद दिला आणि या आशीर्वाद दिल्याच्या नंतर जनतेच्या प्रति मिशन मोडवरती 100 दिवसाचा कार्यक्रम प्रत्येक विभागाने केला पाहिजे. म्हणून महाराष्ट्रात देखील ही संकल्पना आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी राबवली आणि ही संकल्पना राबवत असताना प्रत्येक विभागाचा तर कार्यक्रम दिलाच आणि तो राज्यभर आणि राज्य समोर ठेवून करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने या 100 दिवसामध्ये केलेला आहे. पण मला असं वाटतं की या जिंतूर आणि सेलू नगरीमध्ये हा जो काही कार्यक्रम घेतलेला आहे, मला तर आदरणीय आमचे राजे छत्रपती शिवेंद्र राजेंनी देखील सांगितलं की मेघनाताई आमच्या भगिनी आहेत, त्या तर मंत्री म्हणून 5 विभागाचा कार्यक्रम, 5 विभागाच्या मंत्री आहेत, पोटहिशात अजून 3 विभाग आहेत, 8 विभागाच्या मंत्री आहेत. पण राज्याचा 100 दिवसाचा कार्यक्रम करत असताना माझ्या मतदारसंघातील जनतेला सुद्धा 100 दिवसाचा कार्यक्रम देऊन मी न्याय देईन ही भूमिका घेऊन हे 3 दिवसीय सेवा संकल्प शिबिर राबवलेलं आहे. उद्या त्यांचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्यांना आगाऊ मनापासून शुभेच्छा देतो थोरला भाऊ म्हणून. परभणी जिल्ह्यामध्ये एवढ्या दुसरी वेळ माझी यायची. बोर्डीकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित स्वरूपामध्ये येत असताना मेघना दिदींनी आपल्या मतदारसंघातील जनतेला, जे राज्यातल्या जनतेला सर्व फॅसिलिटीज मिळतात, सर्व योजना मिळतात. मग अगोदरच्या भाषणामध्ये सांगितल्याप्रमाणे काही मध्येच दलाल निर्माण होतात, काही मध्येच पैसे खातात. खऱ्या अर्थाने जे लाभार्थी आहेत ते वंचित राहतात. ते वंचित राहिले नाही पाहिजे. थेट लाभार्थ्यांना ती योजना मिळाली पाहिजे आणि म्हणून हा सेवा संकल्प शिबिर आहे. या शिबिराच्या निमित्तानं अवेअरनेस आला पाहिजे. त्याच्या अटी काय, शर्ती काय, त्रुटी काय, ते कसं निवारण करायचं, कोणत्या अधिकाऱ्याला भेटायचं, आपला प्रस्ताव कसा द्यायचा, आपण त्या अटी आणि शर्तीची पूर्तता करतो का. त्यामुळं कुणीतरी येतं आणि आपल्याला सांगतं तुला हे देतो, तुला ते देतो. पंतप्रधान आवास योजना द्यायचं म्हणलं तर कुणीतरी म्हणतो तुला मी देतो पण माझं काहीतरी बघ. त्याला देखील या शिबिराच्या निमित्ताने आळा बसणार आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचं शिबिर आपल्या मतदारसंघामध्ये मेघना दिदीने राबवलेले आणि ते शेवटच्या घटकापर्यंत त्याचा लाभ देखील मिळणार आहे. आणि म्हणून साठी त्याला म्हणतात ना मातीतलाच लागतो. तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही. जिथला असतो तिथल्यालाच माणसाला कळतं. पूर्ण एका तपानंतर असा जो काही कार्यक्रम होता त्याला कुणकर, गोपाळजी रोकडे, मान्य गोविंद तिथे, सुनील मते, त्याचप्रमाणे मान्य श्री बाळासाहेब जाधव, मान्य श्री गणेश काटकर, मान्य श्री कन्हैयालाल बालचंदानी, मान्य श्री रवी घासळकर, मान्य श्री तुकाराम गणवटे, मान्य श्री रामेश्वर राठी, त्याचप्रमाणे मान्य श्री भागवत दळवी, श्री अशोक काकडे, श्री किशोर कारके आणि श्री सुदाम रोकडे आणि त्याचबरोबर स्टेजवरचे आणि समोर बसलेले आपण सुद्धा तेवढेच तोलामोलाचे आणि तेवढेच महत्त्वाचे सर्व पदाधिकारी, सर्व माझे वडीलधारी बंधू, माता भगिनी आणि तरुण मित्रांनो, आज स्टेजवर भारतीय जनता पार्टीचे सुद्धा जिल्ह्याचे आणि तालुक्याचे पदाधिकारी इथं उपस्थित आहेत.
सर्वांचा नामोल्लेख काही मला करता आला नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. बंधू भगिनींनो, आज मला पण मनापासून समाधान आहे. तसं माझं परभणी असेल किंवा अगदी नांदेड असेल, इकडे येण्याची ही माझी पहिली वेळ आहे, ही खरं या निमित्ताने सांगितलं पाहिजे. आणि आज मेघनाताईंमुळं तुमच्यापर्यंत मी येऊ शकलो, त्याबद्दल ताईंचं मी मनापासून आभार मानतो. आज आमचे नेते आणि आपल्या सर्वांचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आम्हाला सगळ्यांना संधी दिली. मला मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली, मला सार्वजनिक बांधकाम खातं दिलं, मेघनाताईंना मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. आज आपल्या पालकमंत्री म्हणून त्या काम करतात. त्यांच्याकडं ऊर्जा, महिला बाल विकास अशी अनेक खाती त्यांच्याकडं पण त्यांनी सुपूर्द केली. अशा सर्व याच्यामध्ये आम्हाला तरुण एक नेतृत्वांना आम्हाला काम करण्याची संधी मान्य देवेंद्रजींच्या माध्यमातून आणि मान्य मोदीजी असतील, मान्य अमित शाह साहेब असतील, यांच्यामुळं आज आम्हाला मिळाली. आणि त्या निमित्तानं आज राज्यामध्ये आम्ही सगळीकडे फिरतोय. आज मी लातूरचा पालकमंत्री आहे. मी आता 3-4 वेळेला लातूरला येऊन गेलो. पण ताई मला आवर्जून सांगायचं आहे, म्हणजे मी जास्त माझं बालपण, माझं कॉलेज, शाळा, शिक्षण सगळं किंवा राजकारणाच्या याच्यात पण पश्चिम महाराष्ट्रात गेलं. मग सातारा जिल्हा असेल माझा, कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई आणि थोडंफार साहेबांचा जो आपला अहिल्यानगर जो आहे, पूर्वी नगर होता तो हे असेल, किंवा सोलापूर या भागात मी सगळीकडे फिरलोय. काही ठिकाणी आमची शेती आहे त्या ठिकाणी जात होतो, अजून सुद्धा जातो. पुणे जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी नातेवाईक आहेत, काही ठिकाणी थोडेफार मित्र वगैरे आहेत, त्यांच्याकडे जाणं येणं होतं. पण मी आवर्जून सांगू इच्छितो की साहेब, जेवढं या विभागामध्ये छत्रपतींच्या घराण्याबद्दल आदर आणि प्रेम आहे, हा नक्कीच पश्चिम महाराष्ट्रापेक्षा मी फार पण नाही असं म्हणणार नाही, तर ती पश्चिम महाराष्ट्रातली माझ्यावर चिडली. पण साहेब, नक्कीच टक्काभर तरी इकडं प्रेम आणि आदर आणि निष्ठा या विभागातल्या लोकांची छत्रपतींच्या घराण्यावर किंवा छत्रपतींच्या नावावर, त्यांच्या वारसावर ही जास्त आहे, हे मी अनुभवलेलं आहे. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण मला लातूरला मान्य बोर्डीकर साहेब आले, त्यांचं पण मी आपल्या सर्वांच्या इथे स्वागत करतो. नक्कीच लातूरला आल्यानंतर हे मला जाणवलं. आणि आता 3-4 वेळेला माझा पालकमंत्री म्हणून लातूरला दौरा झाला. एकदा धाराशिवला मला शिवजयंतीच्या कार्यक्रमाला जगजित सिंग राणा साहेबांनी बोलवलं, तिकडे मी गेलो होतो. 100% आपलं आमच्या घराण्यावर, म्हणजे आमचं म्हणण्यापेक्षा आपलं छत्रपतींचं घराणं काय नुसतं आमच्या असं नाही, संपूर्ण तमाम महाराष्ट्रातल्या देशात आहे. त्यामुळे नक्कीच आपलं प्रेम जे आहे ते आपल्या नजरेतनं, चेहऱ्यावरनं दिसतं. आणि हे असंच कायम राहावं हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो. आज मेघनाताईंच्या या 3 दिवसाचा हा कार्यक्रम त्यांनी सेवा संकल्प शिबिराचा या ठिकाणी घेतलाय. आणि सुरुवातीला कलेक्टर साहेब जे बोलले ती वस्तुस्थिती आहे. आज राज्य सरकार, केंद्र सरकार आपल्यासाठी एवढ्या योजना बनवतं, पण या योजना खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत पोचत नाहीत. लाभार्थ्यांना या योजना समजत नाहीत, किंवा या योजना आपण कशा मिळवायच्या, किंवा या योजना मिळवण्यासाठी आपल्याला नेमकं काय करायला लागतं, आपण या योजनेचे लाभार्थी आहोत का नाही हे लक्षात येत नाही, किंवा तेवढं आपल्याकडे वेळ नसतो, किंवा तेवढं आपण सरकारी कार्यालयांमध्ये जाऊन माहिती घेत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून योजना या अनेक वेळेला आपण बघतो की कागदावरच राहतात. ज्यांना माहिती असती ते या योजनांचा फायदा घेतात. काही जण गैरफायदा पण घेतात, म्हणजे जे लाभार्थी नसतात असे लाभार्थी पण खोटं काहीतरी करायचं आणि कोणच योजना घेत नाही म्हटल्यावर त्या योजनेचा जो काही आलेला पैसा असतो तो आपल्याला चुकीच्या मार्गाने कसा मिळवता येईल हा प्रकार पण काही ठिकाणी काही लोक गैरप्रकार करून करतात. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आज जे ताईंनी इथं सेवा संकल्प शिबिर घेतलंय, या निमित्तानं आज संपूर्ण विभागाच्या माध्यमातून ज्या ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत, जे जे काही आता सौर ऊर्जेबद्दल साहेबांनी सांगितलं, किंवा सौर ऊर्जेचा आपल्याला फायदा काय, आज आमच्या इथं पण सातारा जिल्ह्यामध्ये पण पहिलं सौर ऊर्जा खेडेगाव
पाटण तालुक्यातलं एक संपूर्ण